शिरौणी गांव व पंचकृषि के आराध्य दैव श्री वाघोबा मंदिर परिसर में युवा नेतृत्व ऋषिकेश काशीनाथ पाटिल के माध्यम से वृक्षारोपण अभियान चलाया गया, जहां इस खास अवसर पर पूर्व महापौर जयवंत सुतार विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल, डॉक्टर राजेश पाटिल, प्रभाकर ठाकुर, नीलकंठ सुतार और गांव के प्रतिष्ठित मान्यवर और युवागण। इस दौरान ज्येष्ठ नागरिकों से लेकर युवाओं ने 101 पौधों का रोपण कर वाघोबा मंदिर परिसर के पर्यावरण के संवर्धन की ओर हाथ बढ़ाया। प्रकृति की गोद में बसा वाघोबा मंदिर वो पुरातन मंदिर है जिसने हर परिस्थिति और हर हाल में गांवकरियों की हर संकट से रक्षा की, और इसलिए आज हर कोई उनकी पूजा किए बिना किसी भी कार्य को अंजाम नहीं देते। ऐसे में भगवान वाघोबा प्रति अपनी सेवा भाव को अर्पण कर ऋषिकेश पाटिल ने परिवार की परंपरा को आबाद रखते हुए आज भी मंदिर के आसपास के परिसर को पर्यावरण की नजर से समृद्ध रखने का काम किया है। पूर्व महापौर जयवंत सुतार और डॉक्टर राजेश पाटिल ने इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि गौड़ी देव की धरती पर वाघोबा मंदिर परिसर को भी पर्यटन स्थल बनाने को लेकर उनका प्रयास रहेगा। वाघोबा सेवा मंडल डॉक्टर राजेश पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली ऋषिकेश काशीनाथ पाटिल यांच्या उपाध्यक्ष सचिव प्रभाकर ठाकूर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी काशीनाथ पाटिल यांच्या सहकार्यानं हा 23-24 हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाघोबा सेवा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं या ठिकाणी हा वृक्षारोपण त्या ठिकाणी संपन्न होतं। खरं आता या ठिकाणी ही वाघोबाची जी हद्द आहे ती ह्या ठिकाणी शिरवणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असून प्रभाग 32 जो आहे त्या प्रभाग 32ची जी बाउंड्री आहे ती सुद्धा वाघोबाजवळ आहे। भविष्य कालखंडामध्ये काशीनाथ पाटिल असेल किंवा मी असेल त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी त्या ठिकाणी गवली देवाचं त्या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण केलं, त्या पद्धतीनं या ठिकाणी वाघोबा देवाचं देवस्थान हे पर्यटन स्थळ निर्माण करावं ह्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपामध्ये सभागृहामध्ये आवाज उठवू। मी या वाघोबा सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटिल, उपाध्यक्ष ऋषिकेश पाटिल, सचिव प्रभाकर ठाकूर आणि मार्गदर्शक काशीनाथ पाटिल यांचा मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो की शेवटी झाडं लावा झाडं जगवा तोंडी म्हटलं जातं, परंतु ते प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या ठिकाणी आणणं हा निश्चित स्वरूपामध्ये आज झाडं लावली म्हणजे जबाबदारी संपली नाही, तर ज्यावेळी त्या ठिकाणी कडक ऊन त्या ठिकाणी पडतो त्यावेळी त्या झाडांना पाणी देण्याचं कामसुद्धा हे सेवा मंडळ करत आहेत। आणि आज त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी झाडं निर्माण झालेली आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये या सेवा मंडळाच्या परिश्रमामुळे झालेले आहेत असं मला आवर्जून नमूद करावं असं वाटतंय। मला मी सांगितलं की आमची ही नवीन पिढी आहे त्यांनाही हे कळतं आहे की पर्यावरणपूरक व्यवस्था कशी असली पाहिजे। आपण फक्त ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळ्या भाषा वापरतो की जागतिक तापमान वाढतोय, आपल्याकडचं तापमान कमी होण्यासाठी किंवा त्याच्या प्रमाणामध्ये आपण घट करण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत ते प्रयत्न ह्या तरुणांनी ओळखला आहे। पण ऋषिकेश पाटील आमचा पुतण्या असला तरी त्याची धडपड आहे। बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी येणं जाणं तो करतो, मित्रपरिवारासह येतो। बऱ्याच वेळेला इथं आल्यानंतर कोणी खाणं पिणं करतात तशाच पद्धतीनं खाण टाकून ठेवतात, परंतु ते उचलण्याचं काम देखील ते तरुण मुले ह्या ठिकाणी करतात। आजच्याही ह्या आपल्या वृक्षारोपण सोहळ्यासाठी त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे, आम्ही सगळे उपस्थित आहोत, परंतु त्यांची टीम सगळी इथं आलेली आहे। म्हणून त्यांना ह्या गोष्टींची जाणीव झाली की हे दैवत आपलं आहे, हे दैवताची आम्हाला पूजा अर्चा केली पाहिजे। ह्या दैवताच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो पर्यावरण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे, ह्याच्यासाठी तरुण पिढी आज पुढे येते आणि ते प्रयत्न करते। ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, पण त्यांना माझ्या वतीनं खास मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। वहीं पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल ने वाघोबा मंदिर के इतिहास से अवगत कराया।
हा इतिहास फार पूर्वीपासूनचा इतिहास आहे. ब्रिटिश काळापासूनचा इतिहास ह्या तीर्थक्षेत्राची म्हणजे वाघोबा देवस्थानची ब्रिटिश काळामध्ये त्याची नोंद आहे. पूर्वी आमचे ग्रामस्थ इथं खालच्या साईडने क्वाऱ्या वगैरे झाल्या, त्याच्यामुळे आता येणं बंद झालं. त्यामुळे आम्ही कारगर हिलकडनं येत असतो. हे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराची सेवा करण्याची जबाबदारी आमचे संपूर्ण शिरवणे गाव ग्रामस्थ करत असतात. आता नवीन पिढी आलेली आहे. नवीन पिढी त्याप्रमाणे आपल्या परीनं जेवढं करते, आमचे महापौर साहेब आहेत त्यांचं सहकार्य असतं. प्रत्येक व्यक्तीचं ग्रामस्थांचं सहकार्य असतं. हे हिल स्टेशन व्हावं, जसं गवली देवाचं पुनर्वसन झालं तसे शिरोणे गावच्या देवस्थानचंही पुनर्वसन व्हावं. महानगरपालिकेकडे, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आम्ही याच्यापुढे पूर्तता करू आणि जिथं लोकवस्ती किंवा पर्यटक कसे येतील त्याच्यासाठी 100% सहकार्य करू. वहीं अभियान के आयोजक ऋषिकेश पाटिल और अन्य युवाओं ने अभियान की अधिक जानकारी देते हुए यह कहा कि वाघोबा मंदिर परिसर की हरियाली को बरकरार रखने का काम वे आगे भी निरंतर रखेंगे. वाघोबा सेवा मंडळातर्फे 101 झाडं लावण्याची संकल्पना आज आम्ही पूर्ण करत आहोत. माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वृक्षारोपणची मोहीम केलेली आहे. इथे उपस्थित माझे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक व माझा मित्रपरिवार यांचंही मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी या मोहिमेला मोठ्या प्रमाणाने प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असे अनेक जनजागृतीचे कामं राबवू ज्याच्याने नागरिकांना निसर्गाची व्हॅल्यू कळेल. कारण वाढता तापमान व ग्लोबल वॉर्मिंग करता वृक्षारोपण करणं हे गरजेचं आहे. आपण आज जेवढा निसर्गाला देऊ तेवढंच निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला परत देईल. आपला आजचे निर्णय उद्याचं भविष्य असेल. वाघोबा एक पौराणिक मंदिर आहे. आमचे पूर्वज पिढ्यानपिढ्या या मंदिराची व या डोंगराची सेवा करत आहेत. वरती यायला खराब रस्ता असल्यामुळे आमच्या महिला भगिनींना यायला कष्ट होतात. तर रिस्पॉन्सिबल अथॉरिटीजनी आमच्याकडे थोडे लक्ष देऊन आम्हाला थोडी सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मी इच्छा व्यक्त करतो. मी जे आमचा ग्रुप आहे ते आम्ही ते प्रत्येक महिन्याला आम्ही ते फेरी मारू, लक्ष देऊ, जे कमी आहे ते आम्ही ते पूर्ण करू, ही मी शब्द देतो तुम्हाला. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.